दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून डॉक्टर पतंगराव कदम व मोहनराव कदम यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे यापुढेही सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रबिंदू मानून काम करणार आहे. मतदारसंघातील जनतेने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत कदम कुटुंबीय व काँग्रेसवर विश्वास ठेवत जो कौल दिलाय त्याला कधीही तडा जाऊ देणार नसून कोणतेच विकास काम शिल्लक ठेवणार नसून प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले. ते खंबाळे औंध तालुका कडेगाव येथील भाजपाचे युवा नेते, माजी ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र दुबिले, गणेश दुबिले, नानासू दुबिले, मनोज दुबिले, अशोक दुबिले, शिवाजी दुबिले, जीवन घाडगे, किरण खराडे, निलेश पाटील, विकास गुरव या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेशावेळी बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, जिल्हा परिषदेचे संचालक महेंद्रप्पा लाड, पंचायत समिती सदस्य पैलवान रणजित पवार प्रमुख उपस्थित होते. भाजपाच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला खिंडार पडलं असून काँग्रेसची ताकद वाढली आहे. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांचा मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबात स्वागत करून आगामी काळात सर्वच ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन डॉक्टर कदम यांनी केलं. खंबाळे औंध तालुका कडेगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम, शांताराम कदम, महेंद्रप्पा लाड व मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.